आता जे आपण ऑपरेशन करणार आहोत ते गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर आहे. त्याला आपण एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणतो. कॅन्सर म्हटलं की आपल्याला वाटतं की पोट उघडून ओपन सर्जरी. तर ही सर्जरी आपण दुर्बिणीतून करणार आहोत. दुर्बिणीतून आपण बेंबीच्या इथे आणि आसपास छोटे 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 होल करतो आणि त्याच्यातून आपली सगळी इन्स्ट्रुमेंट्स आपल्या पोटात जातात आणि मग आपण गर्भाशय काढतो, त्याचबरोबर ओव्हरी काढतो आणि सगळे जे लिम्फ नोड ज्यात कॅन्सर पसरण्याची शक्यता आहे ते सगळे आपण दुर्बिणीच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित काढू शकतो. जर ही सर्जरी दुर्बिणीतून झाली तर पेशंटला एक तर त्रास कमी असतो, रिकव्हरी एकदम फास्ट असते, ब्लिडिंगसुद्धा कमी असतो, पेन जवळजवळ नसतं आणि अगदी पेशंट दुसऱ्या दिवशीपासून छान व्यवस्थित चालायला आणि स्वतःची कामं स्वतः करायला लागतो. आत्ता आपण एंडोमेट्रियल कॅन्सरची सर्जरी दुर्बिणीच्या साहाय्याने आपल्या कॅन्सर सर्जनबरोबर केली. अतिशय सर्जरी सुंदर झालेली आहे. तुम्ही बघितलं अजिबात ब्लिडिंग झालेलं नाही आहे. आता आपण तिला वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय, म्हणजे ICUची सुद्धा तिला गरज नाही आहे.